आणि यानंतर आता पुढची बातमी आहे बारामतीतून काहीशी धक्कादायक अशी बातमी आहे। आमदार रोहित पवारांचे जे पीए आहेत त्यांच्या 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह हा घराजवळ आढळल्याने एकच खळबळ माजली। रोहित पवारांचे पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह हा घराजवळ आढळल्याने खळबळ माजली। रुई इथल्या घराच्या परिसरात हा मृतदेह आढळला। त्यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास बारामती पोलिसांनी सुरू केलाय। आईसोबत रात्री किरकोळ भांडण झाल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली होती। मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला। मुलीच्या अंगावर काही जखमा असल्याचं पोलिसांनी सांगितलं। प्राथमिक माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता। मुलगी आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। संशयित मुलाचा मोबाईल देखील आम्ही तपासासाठी ताब्यात घेतल्याचं पोलीस म्हणाले। दरम्यान घडलेली घटना दुर्दैवी असून मुलीच्या मृत्यूचं कारण पोलिसांनी लवकरात लवकर तपासावं असं रोहित पवारांनी म्हटलंय। आमच्या प्रथम माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता। मुलगी ही आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत होती। मुलीकडे मोबाईल नव्हता तर आम्ही आईचा आणि त्या पुढच्या मुलाचा जो संशयित आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करतोय। त्यांचे मोबाईल ताब्यात आहेत। त्या संबंधी काय माहिती मिळाली तर तुम्हाला अपडेट दिली जाईल। पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको। पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारणं आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे त्याच्यात मला आता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही। पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारणं आहे।